बिरसा मुंडा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त आदिवासी भिल्ल सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। काबरानगर बिरसा मुंडा चौक येथून आदिवासी सांस्कृतिक नृत्य सादर करत या रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीत आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य करत ही रॅली छत्रपती चौक राजकारणामागे महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली असून मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले होते। क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची 148वी जयंती नांदेड जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली। त्यासाठी सकाळी बिरसा मुंडा चौक आशीर्वाद गार्डन या ठिकाणी आमची आदिवासी सांस्कृतिक रॅली त्या ठिकाणून निघाली। त्या रॅलीमध्ये भिल सांस्कृतिक नृत्य आणि अंध सांस्कृतिक नृत्य यांचा समावेश होता आणि या संख्येमध्ये बहुसंख्य जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी या रॅलीमध्ये सहभाग झाले होते। ही रॅली छत्रपती चौक मार्ग तरोडा राजकॉर्नर ते आयट्यापाशी महात्मा फुले पुतळ्यापाशी जाऊन त्या ठिकाणी महात्मा फुले पुतळा यांना पुष्पहार करून त्या ठिकाणी समारोप झाला रॅलीचा। त्याच्यानंतर शुभारंभ मंगल कार्यालय या ठिकाणी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्यासाठी नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराजे चव्हाण साहेब, DP सावंत साहेब, माझे आरोग्यमंत्री अमर राजूरकर, त्याचबरोबर कळमनुरचे आमदार डॉक्टर संतोषजी टारफे साहेब, नंदिनी टारफे, त्याचबरोबर प्रबोधन करण्यासाठी हमराज उईके या ठिकाणी येऊन सर्व समाजाला त्यांनी प्रबोधित केलं। आदिवासींना येणारा काळ आदिवासीसाठी निश्चितच आव्हानात्मक असेल। त्यांनी संविधानिक हक पदरात पाडून घेण्यासाठी सतत लढलं पाहिजे, संविधानाचे मूलभूत तत्व समजून घेतले पाहिजे आणि आपले हक मिळवण्यासाठी झगडण्याची ताकद बिरसा मुंडा, कंट्या भिल, राघोजी भांगरे यांच्याकडून घेतली पाहिजे आणि ती ऊर्जा घेऊन आपले संविधानिक हक पदरात पाडून घेण्यासाठी अग्रक्रमाने पुढे आलं पाहिजे। कारण येणारा काळ आदिवासीसाठी खूपच मोठा आव्हानात्मक असेल आणि या जयंतीच्या माध्यमातून सर्व समाजाला ऊर्जा देण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे।